सोपं नाही राव, 100 लिटरचं कॅन न्यायचं, ती पण गाडीवर असं बांधून. मरणाची आपदा होती, पाठ दुखती एवढी मोठी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, झाली सुरुवात आजची आपल्या दिवसाची कॅनापासून. कारण 40 लिटरचं कॅन आज आपल्याला न्यायचं होतं 100 किलोमीटर जवळपास. झाली बघा, ह्याच्यापासून सुरुवात झाली की चालू झालं आपलं सकाळचं काम. आज होतो सोलापूरमध्ये, तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला ऑर्डर न्यायची होती, जे की 40 लिटरचं कॅन न्यायचं होतं बांधून. 100 किलोमीटर अंतरावर न्यायचं होतं बरोबर. मग काय, माझी पल्सर अजितला दिली आणि आज म्हटलं तुझीच गाडी नेतो मी आज, कारण माझ्या गाडीवर काही कॅन बसणार नाही. मग काय केलं, अजितच्याच गाडीवर कॅन परफेक्ट बांधलं आणि अजितला पण मग काय भेटलो आणि त्याला म्हणलं येतो मग पुढच्या वेळेस, ज्यावेळेस ऑर्डर निघाल त्यावेळेस. मग अजितला भेटून तिथनं लगेच निघालो मित्रांनो पुढच्या कामाला. निघालो तर सिटीमधनं ही कॅन न्यायचं लय आपदा व्हायला होती, कारण मध्ये जर गाड्या बिड्या आडव्या आल्या तर म्हणलं लय अवघड आहे. लवकरात लवकर बाहेर सोलापूरच्या बाहेर पडलो आणि लागलो आपल्या बार्शी हायवेला. जवळपास 80 किलोमीटर राहिलं होतं. 80 किलोमीटर राहिल्यानंतर आलो बघा 1-2 तासांनी बार्शीत, कारण 2 तास लागले लांबून यायला. मग बार्शीतून अजून आपल्याला जायचं होतं पुढे, जवळपास 25 किलोमीटर राहिलं होतं अंतर. मग मध्येच मी काय केलं, कॅन चेक केलं पडते का नाही, कारण मध्येच जर घोटाळा झाला तर अवघड आहे म्हणलं, कारण रस्ता आता लागणार होता खराब. मग गेलो मित्रांनो बघा स्पॉटवरती बरोबर 25 किलोमीटरवर, आणि कॅन उतरवायची वेळ आली होती. मग एकटाच होतो, उतरायला पण कोण नव्हतं, कारण सकाळी तर बांधायला दोघं होतं, पण उतरवायला एकटाच होतो. मग एकट्यानंच उतरवलं कसं बसं, कॅन बांधलेलं होतं गच्चीम, एकट्यानं उतरून तिथंच ठेवलं आणि तिथं ऑर्डर प्लेस करून मी पुढच्या कामासाठी जावं म्हटलं आता, कारण आपल्याला अजून तिथनं काम करायचं होतं थोडं, कारण आपले वाजले होते किती 2:30 तर वाजले होते. मग गेलो पुढे भूमला, एक कॅन बारक राहिलंच होतं 5 लिटरचं, ती घेऊन गेलो आणि भूमला गेल्यानंतर मग तिथलं राहिलेलं काम करावं म्हटलं. मग भूम तर जवळच आलं होतं, मग राहिलेलं काम केलं. सकाळपासून खाल्लेलं नव्हतं, नंतर काय म्हणून पाणी पिलो आणि पाण्यानंतर मग थोडं चटपटा खावं म्हणलं, ओरिओचं बिस्किट घेतलं. आणि हे डॉक्टर साहेब आपले मित्र आहेत बरं का, ह्यांनी पण सबस्क्राईब केलं, तर हे पण एकदम चांगले मित्र असल्यामुळे ह्यांच्यापाशी जरा वेळ घालवला, ह्यांच्यापाशी जरा टाईम स्पेंड करून मग तिथनं पुढे काय ओरिओचं बिस्किट खाल्लं. ह्यांना म्हणलं खायचं काय, हे नका म्हणले, खावा म्हटले. मग काय एकट्यानेच बिस्किट ओढली बघा. एक तर सकाळी नाश्ता केला तर आम्ही दोघांनी, त्याच्यावरनं काय दुसरं खाल्लंच नव्हतं. मग